प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर या दोन नेत्यांमध्ये एका गोष्टीमध्ये साम्य आहे. ते साम्य म्हणजे हे दोन्ही नेते आरपार इमानदार नेते आहेत. दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. जो शब्द दिला तो हे नेते पाळतात. मला एकनाथराव शिंदे यांचा कधी अनुभव आलेला नाही त्या गोष्टीमध्ये, परंतु सरसेनानी संविधान रक्षक आदरणीय आनंदराजी आंबेडकर यांचा मला प्रचंड असा अनुभव आलेला आहे. आनंदराजी आंबेडकर साहेबांबरोबर काम करण्याचं मला एक माझं कुशल कर्म आहे की मला आनंदराज आंबेडकर साहेबांबरोबर काम करण्याचं संधी मिळाली. आणि ज्या वेळेला आनंदराजी साहेबांबरोबर मी काम करत असताना साहेबांच्या अनेक सकारात्मक गोष्टी माझ्या निदर्शनाला आल्या. साहेब एकदा दिलेला शब्द पाळतात म्हणजे पाळतात, हा त्यांच्याबद्दलचा अनुभव मला आलेला आहे. मित्रांनो, आपला कार्यकर्ता हा राजकारणात टिकला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्रामध्ये जर कोणी नेते असतील तर ते दोनच नेते आहेत. एक आहे अर्थात आनंदराजी आंबेडकर आणि दुसरे आहेत एकनाथराव शिंदे. हे दोन्ही नेते आपल्या कार्यकर्त्यांसाठी भांडणारे नेते आहेत. आपल्या कार्यकर्त्यांसाठी झटणारे नेते आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी भल्यासाठी जगणारे नेते आहेत. त्यामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आनंदराज आंबेडकर साहेब असतील किंवा एकनाथरावजी शिंदे असतील, या दोन्ही नेत्यांच्या मागं जनता गेली. आपण त्याचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये पाहिलं. या दोन्ही नेत्यांना जनतेनं भरभरून दिलं. आनंदराज आंबेडकर साहेबांनी आयुष्यभर राजकारण कधीच केलं नाही. एकनाथ शिंदेंना सुद्धा राजकारण कधी जमलं नाही. आनंदराज आंबेडकर सामाजिक लढ्यातून मोठं झालेलं नाव. एकनाथराव शिंदे सुद्धा संघर्ष करत मोठं झालेलं नाव. या दोन्ही नेत्यांनी समाजकारणाला अधिक महत्त्व दिलं, राजकारणाला दुय्यम. आणि त्यामुळे दोन्ही नेते जनतेच्या मनावरती अधिराज्य करू शकले, अधिराज्य गाजवू शकले. आनंदराज आंबेडकर आणि एकनाथराव शिंदे या दोघांची ज्या वेळेला युती झाली, राजकीय युती झाली, त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या युतीचं काय होईल, ही युती यशस्वी ठरेल की अपयशी ठरेल, यावरती तर्क कुतर्क सुरू झाले. परंतु ही युती कमालीची यशस्वी ठरलेली आहे याचं उदाहरण किंवा त्याचा पुरावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी आपल्याला दिलेला आहे. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे 70 पर्यंत नगराध्यक्ष निवडून आलेत. अर्थात हे एकट्या एकनाथराव शिंदे यांचं यश नव्हतं, यात आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेची देखील ताकद सामावलेली आहे. आंबेडकरी जनतेनं ह्या वेळेला एकनाथराव शिंदे यांना भरभरून साथ दिली, प्रतिसाद दिला. त्याचं प्रतिबिंब ह्या निवडणुकीच्या निकालामध्ये उमटलं. आता वाट बघतायत लोक, राजकीय जाणकार आता एका गोष्टीची वाट पाहतात की ही जोडगोळी शिंदे आणि आंबेडकर, ही जोडगोळी 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय चमत्कार घडवून दाखवेल. मी चमत्कार वगैरे असल्या काही गोष्टींना मानत नाही, परंतु लोकभाषेमध्ये बोलायचं झालं तर आनंदराज आंबेडकर साहेब आणि एकनाथराव शिंदे हे निश्चितपणे राजकीय चमत्कार घडवल्याशिवाय राहणार नाही. 29 महानगरपालिकांमध्ये सगळ्याच्या सगळ्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन सेनेचा एक तरी नगरसेवक असणार म्हणजे असणार. सर्वच महानगरपालिकांमध्ये रिपब्लिकन सेनेनं आपलं खातं खोललेलं असणार आहे. आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांमधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नंबर 2ची पार्टी, नंबर 2चा पक्ष या महाराष्ट्रामध्ये जरी बनला असला
तरी 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालांमधून एकनाथ शिंदे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालांमधून एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही नंबर 1ची पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. बघूया, आम्ही बोलतो ते खरंच होतंय, परंतु आता जे आम्ही बोलतोय ते खरं होणार की नाही यासाठी आपल्याला 16 जानेवारीच्या निकालांची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.